पासवर्ड कसा ठेवायचा, प्रत्येकाला वेगळा ठेवायचा. मल्टी फैक्टर प्रमाणीकरण MFA को सक्षम करे जो 99.9% स्वचालित हमलों को रोक सकता है. सुरक्षा की एक अतिरिक्त परत प्रदान करता है, एक वेगळी परत करतो. त्याच्यात काय असतो, मल्टी फॅक्टर प्रमाणीकरण. आता तुमच्या ईमेलला पण भेटेल तो तुम्हाला 2FA पासवर्ड वेगळा आणि हा MFA वेगळा. ज्याच्यामध्ये जसं तुम्हाला मी पूर्ण इन्फॉर्मेशन त्याची दिली तर MFA multi-factor authentication Microsoft. ठीक है, multi-factor authentication is a security measure that require user to provide two or more verification factor to gain access to resource, significantly enhancing secure against unauthorized access. म्हणजे हा एकापेक्षा जास्त तुम्हाला तिथं लॉग इन, कधी कोणता अकाउंट तुम्ही लॉग इन करतोय किंवा तुम्ही कोणत्याही ठिकाणी कधी लॉग इन करत आहात, तुम्ही स्वतः जरी असले ते, जर का तुम्ही बिना पासवर्डचे कधी लॉग इन करताय तर तुम्हाला भरपूर तिथं ते मागेल, फिंगरप्रिंट मागेल, बघा इथं दिले, पासवर्ड मागेल, तुमचे जवळचे कोड मागेल, तर मल्टी गोष्टी मागेल आणि त्या पुढे जाऊन तो ऍक्सेस देईल. एकदम तो ऍक्सेस देत नाही. याच्याने काय असतं, 90% जर का तुम्ही हॅकर जर का तुमच्या मोबाईलला हॅक करत असला, जर का त्याला पासवर्ड जरी माहिती झाला तर तरी तो ऍक्सेस भेटू शकत नाही, मिळू शकत नाही. म्हणजे कसं की तो हे सगळे मागतो बघा, फिंगरप्रिंट असेल, सगळं लॉकच होते यावरती, डबल 3 3 4 4 पासवर्ड लावून देतो. याला मल्टी फॅक्टर म्हणून असं म्हणतात. मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन मायक्रोसॉफ्टला आहे ते. ठीक आहे, कळते तुम्हाला. मग तुम्ही हे पण एनेबल करू शकता जेणेकरून तुमची सिक्युरिटी चांगली टिकून राहते. ठीक है, पासवर्ड मैनेजर का उपयोग करें. पासवर्ड मैनेजर जटिल पासवर्ड बनाने, संग्रहित करने और प्रबंधित करने में मदद करते हैं, जिससे आपकी सुरक्षा बढ़ती है. पासवर्ड मॅनेजर असतो एक, जे आपल्या गुगलचा आहे. ठीक आहे, तो काय करतो, आता तुम्हाला माहिती कधी तुम्ही एकदम हार्ड पासवर्ड ठेवताय तर तुम्हाला तो लक्षात राहायला पाहिजे, म्हणून तुम्ही पासवर्ड मॅनेजरचा यूज करता. पासवर्ड मॅनेजरचं काय असतं, त्याचं लॉक लवकर ओपन नाही होत, त्याला मल्टी फॅक्टर लावता येतं, 2FA लावता येतो, जेणेकरून आपला लवकर त्याला कोणाला भेटत नाही तो ऍक्सेस. म्हणून तुमची जर का जास्त हार्ड पासवर्ड टाकता येतो तो तुम्हाला लक्षात आला पाहिजे आणि तुम्हाला नंतर बघता आला पाहिजे, म्हणून ते काय यूज केलं जातं, पासवर्ड मॅनेजर यूज केलं जातं. हे ते एक सॉफ्टवेअर आहे आणि पासवर्ड तुम्ही अशा पद्धतीने ठेवले पाहिजे. 2FA लावायचा, चांगले हार्ड पासवर्ड ठेवायचे, 12 डिजिटचे ठेवायचे आणि प्रत्येकाला वेगवेगळं लावायचं, जेणेकरून तुमचं एक अकाउंट हॅक झालं तर दुसरं पण नाही होणार. ही सिक्युरिटी असते कम्प्युटरची. ठीक आहे, नंतर आपण बघितलं नेटवर्किंग. नेटवर्क बघितलं तुम्ही, नेटवर्क सगळ्यांना माहिती का, कोणा माहिती नेटवर्क. नेटवर्क माहिती आहे, DNS डोमेन नेम सिस्टम. त्यानंतर डोमेन नेम सिस्टम नंतर होतं तुमचं. ओके, आपल्याला आता अजून नेटवर्क लेअर पाहिजे. नेटवर्क लेअर तुम्ही समजले ना, इतकं क्लिअर होईल ना नेटवर्क लेअर, कधी कळलं ना पूर्ण क्लिअर होऊन जाईल. वॅन लॅन, वाव छान, लॅन वॅन कळलं तुम्हाला. मग मला सांगा, आपण जर का इंटरनेटवरती डायरेक्ट कम्युनिकेशन करतोय, प्रत्येक विद्यार्थी कोणाचाही म्हणू आपण, ठीक आहे, प्रत्येकाशी आपण कम्युनिकेट करतो, प्रत्येक वेळेस आपला डाटा नेटवर्क थ्रू तिथं होतो, तर मला सांगा हे सिक्युअर आहे का. कोणी कधी मध्ये ऍक्सेस करू शकतो, म्हणजे आपण ओपन नसतं. ठीक आहे, ओपन नेटवर्क म्हणतो आपण इंटरनेटमध्ये. तर इंटरनेटवरती सुरक्षा घेणं भरपूर महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी जे काही टूल्स आणि जे काही गोष्टी यूज होतात, जे काही रिसोर्स यूज होतात, ते तुम्हाला दाखवले जातील इथं. तुम्ही बघा, जसं की इथं दिलेले DDoS, MITM, अंदुरिनी खतरे और 0 डे एक्सेलेंस, हे जास्तच झालं इथं. मी तुम्हाला इथं एक दुसऱ्या प्रेझेंटेशनच्या द्वारे ते समजतो. नेटवर्क सुरक्षा, डिजिटल दुनिया की सुरक्षा. डिजिटल दुनिया में नेटवर्क सुरक्षा अत्यंत महत्वपूर्ण है. यह साइबर खतरों से डाटा और सिस्टम की सुरक्षा करती है, जो व्यवसायों और व्यक्तियों दोनों के लिए आवश्यक है. फायरवॉल, पहिली रक्षा पक्ती. केव्हा आपण इंटरनेटवरती आणि नेटवर्कवरती आपली सुरक्षा घेणार, आपल्या कम्प्युटरमध्ये पहिली गोष्ट जी आहे ती फायरवॉल आहे. हा एक ऑपरेटिंग सिस्टमचा काय सॉफ्टवेअर आहे. ठीक आहे, सॉफ्टवेअर आहे, हार्डवेअर नाही. याच्याने काय करतो आपण, हा काय करतो, एक वॉचमॅनचं काम करतो आपल्या PC मध्ये. वॉचमॅनचं काम करतो म्हणजे मीन्स आपल्या इंटरनेटवर, आपलं जसं इंटरनेट ऑन झालं तर इंटरनेट ऑन होताना आपल्या कम्प्युटरमध्ये कोणता डाटा येतोय, कोणता डाटा जातोय, याचं स्कॅनिंग करणं, त्याला बघणं, त्याच्यामध्ये काही मलिशियस तर नाही आहे, त्याचे काही हावभाव वेगळे तर नाही आहे, ठीक आहे, व्हायरस तर नाही आहे, तर ते हा चेक करतो. जर का त्याला कधी तशा पद्धतीने आढळलं की हा व्हायरस आहे, त्याला तसं तयार केलेलं असतं फायरवॉलला, तो नाही का चेक करतो, प्रत्येक पॅकेटला स्कॅन करतो, त्याचे बिहेवियर कसे आहेत, त्याने काय ऍक्सेस मागितला आहे.
जर का जितकी लिमिट आहे तितकंच देतो तो फायरवॉल. म्हणून हा वॉचमॅन काय असतो, पूर्ण रक्षा करतो स्टार्टिंगला. जर का इंटरनेटमध्ये काही तर हा पुन्हा स्कॅन करतो, तर हा पहिली रक्षक असतो तुमचा फायरवॉल. ठीक है. हा काय करतो बघा, यह क्या है, एक सुरक्षा प्रणाली है जो नेटवर्क ट्रॅफिक को नियंत्रित करती है. म्हणजे जेव्हा तुम्ही इंटरनेटला कनेक्ट होता आणि तुमच्या पीसीवर येणारं जाणारं जे काही डाटा आहे त्याला स्कॅन करेल, बघेल, विचारपूस करेल आणि सांगेल की तू कशासाठी आलाय, काय काम आहे तुझं, आणि ओके काय काय करणार आहेस तू, गेला. म्हणजे तो नीट चेक करेल, त्याला पूर्ण चांगल्या पद्धतीने सांगेल. तर हा उपयोग होता है संगठनों और घरों के नेटवर्क बोर्ड में. आपल्या कम्प्युटरमध्ये पण यूज होतो. ठीक आहे, प्रत्येक डिव्हाइसमध्ये, तुमच्या डिव्हाइसमध्ये पण यूज होतो. ठीक है. क्या काम है, अनधिकृत पहुंच को रोकना और मलिशियस डाटा को ब्लॉक करना. जे मलिशियस सॉफ्टवेअर असेल, ठीक आहे, आणि ऑथोराइज ॲक्सेस असेल, अनऑथोराइज ॲक्सेस असेल, जर का डायरेक्ट ॲक्सेस मागतोय कोणतं तरी ॲप्लिकेशन की लोकेशनचे ॲक्सेस द्यावा, तो तिथं ब्लॉक करून देईल त्याला की लोकेशन कशाला देऊ. ठीक आहे, डायरेक्ट कधी कोणतं ॲप्लिकेशन लोकेशन मागता येईल, तर जोपर्यंत परमिशन आपली नाही भेटत तोपर्यंत तो तिथून काहीच करत नाही. ठीक आहे, म्हणून हा फायरवॉल असतो. उदाहरण, एक कंपनी फायरवॉल बाहरी हैकर्स को उसके आंतरिक सर्वर तक पहुंचने से रोकता है. एक कंपनी का फायरवॉल बाहरी हैकर्स को उसके आंतरिक सर्वर तक पहुंचने से रोकता है. म्हणजे एखादा हॅकर बाहेरचा तो डायरेक्ट पीसी मध्ये इंटर नको झाला पाहिजे, त्याने डायरेक्ट ॲक्सेस नको मिळवला पाहिजे, म्हणून ह्या फायरवॉलचा यूज केला जातो. जर का कोणताही सिस्टम, कोणताही सॉफ्टवेअर डायरेक्ट ऑनलाईन कधी येऊन जातो तुमच्या सिस्टममध्ये, तर चुकीची गोष्ट होते की नाही. चुकीने होतं, आता चुकीने कधी कधी डाउनलोड, मग ते चुकी झालेल्या गोष्टी थांबवण्यासाठी हे फायरवॉल असतो. आपल्याला टायमावरती त्याचा अपडेट सुद्धा मिळतो. तुम्ही काय डाउनलोड केलेला आहे, तुम्ही जर का फाईल डाउनलोड केली तर लगेच तुम्हाला रेड दिसेल, भेटते की नाही, तोच तुमचा फायरवॉल आहे. तुम्ही जेव्हा माझी टाकलेली फाईल डाउनलोड करतात आणि तुम्हाला एकदम रेडमध्ये येतं, तर का माहिती का, मी इथून त्या क्रिएट करतो फाईल, मी स्वतः बनवतो त्या फाईलतून. मी जसं की ट्रॅकरला जाईल आणि स्वतः बनवेल, आणि ह्या स्वतः बनवलेल्या फाईल ज्या असतात ना याच्यामध्ये आढळतं मीन्स बुवा हे क्रिएट केलेलं आहे कोणीतरी, याच्यामध्ये शक्यतो असू शकतं. अशा पद्धतीने तो फायरवॉल तुम्हाला सांगतो की हे कोणीतरी एखाद्या व्यक्तीने क्रिएट केले, एखाद्या कम्प्युटरने तयार केलेला फाईल आहे आणि याच्यामध्ये शक्यतो काही मलिशियस सॉफ्टवेअर असू शकतात. जर का कोणी अनोळखी व्यक्ती तुम्हाला पाठवतोय डायरेक्ट आणि म्हणतो ओपन कर, तर तुम्ही तिथं थोडा विचार केला पाहिजे, त्या डॉक्युमेंटला स्कॅन केला पाहिजे. कसं स्कॅन करायचं, डॉक्युमेंट स्कॅन करा ना तुम्ही, भरपूर भेटतील तुम्हाला. डॉक्युमेंट स्कॅन करा, डॉक्युमेंट स्कॅन, जर का अनोळखी व्यक्तीने पाठवलेलं आहे तर. द बेस्ट एक्सपेन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर, स्कॅन डॉक्युमेंट स्कॅन. ठीक आहे, एखादं बघायचं स्कॅनर आणि तिथंच जाऊन आपली फाईल स्कॅन करायची. ते तुम्हाला चेक करून सांगेल की तुमच्या त्या फाईलमध्ये मलिशियस सॉफ्टवेअर आहेत का. ठीक आहे, बघा इथं अपलोडचं ऑप्शन येते आणि एखादी फाईल मला चेक करायची आहे अपलोड. आता मी माझीच फाईल टाकतो, कोणती तरी मी बनवलेली, लाईव्ह दाखवतो, तुम्ही मोबाईलने पण करायचं. ठीक आहे, आता काय टाकायचं इथं, डाउनलोडमध्ये जाऊन तुझी कोणती एक फाईल डाउनलोडमध्ये ना, एनपी कम्प्युटर क्लासेस. आता कोणती PDF सिस्टम युटिलिटी मी बनवलेली आहे, तर मी याला टाकलं. ओके, आता हिला स्कॅन करतो मी, याच्यामध्ये काही मलिशियस आहे का, काही व्हायरस आहे का, आढळतात का, ते मला सांगेल. आता तो स्कॅन करतोय, इम्पोर्ट होतोय त्या आधी, हो जा जल्दी. आज काही टाइम लागेल भरपूर, तर मग कळते तुम्हाला. हा फायरवॉल असतो. जर का तुम्हाला कोणी अनोळखी व्यक्तीने टाकला आणि तुम्हाला चेक करायचं आहे की नेमकं याच्यामध्ये काही मलिशियस, जसं माझी फाईल तुम्ही ओपन करता तर तुम्हाला माझ्यावरती विश्वास आहे, तुम्हाला माहिती मी बनवतो म्हणून तुम्ही डायरेक्ट क्लिक करतात. ठीक आहे, पण जर का कोणी अनोळखी व्यक्ती जो डायरेक्ट तुम्हाला तो टाकतोय, तर ते काय असतं माहिती का, त्याच्यामध्ये व्हायरस असू शकतात, रूटकिट सारखे सॉफ्टवेअर असू शकतात. ठीक आहे, वॉर्म सारखे असू शकतात, वॉर्म असू शकतो जो इंटरनेट थ्रू तुमच्या कम्प्युटरमध्ये घुसण्याचा प्रयास करतोय, तर त्याला थांबवण्यासाठी किंवा डिटेक्ट करण्यासाठी हा फायरवॉल यूज करतो. तो तुम्हाला सतर्क करतो की बघा याच्यात याला अशा पद्धतीने मी स्कॅन केलेला आहे, हा अशा पद्धतीने असू शकतो, तुम्ही बघा तुमच्या पद्धतीवरती विश्वास आहे तर करा, नाही विश्वास आहे तर. म्हणून काय होतं, फायरवॉल सुद्धा कधी कधी पास करून देतो आपण, गलचुकीने ते फायरवॉलने पण सांगून देतो आणि आपण ओके करून देतो आणि काही ना काही करून आपल्या सिस्टममध्ये येतो, म्हणून ते डाऊन हे होतात. बघा याने काय केलं, आता स्कॅन केलं का, करशील का म्हणा स्कॅन, स्कॅन हो जा, स्कॅन जल्दी से, भरपूर ॲड इथं दाखवतात ते.
मी काही चुकीचं आणले. मागे एक वेबसाईट होती जी डॉक्युमेंट स्कॅनर म्हणून होते. हा, व्हायरस डिटेक्शन. बघा याच्यात दिसेल तुम्हाला व्हायरस स्कॅन करण्यासाठी, किंवा इंटरनेटला तुम्ही पाहू शकता, भरपूर तुम्हाला वेबसाईट भेटून जाते. ठीक आहे, मी तुम्हाला वेबसाईट पण टाकतो, टेलिग्रामला सेंड करून दिला. ठीक आहे, चालेल ना सगळ्यांना? मग तिथे जाऊन तुमचं डॉक्युमेंट अपलोड करायचं, तुम्हाला वाटलं तर तिथून तुम्ही ते स्कॅन करायचं आणि मग बघायचं. तर तुमच्या सिस्टममध्ये सुद्धा असं वाटतं आय मॅनेजरमध्ये. बघा आता इथं मी कोणती ती फाईल उचलतो, सिस्टम युटिलिटीज उचलतो आणि सेंड करतो. बघा स्कॅन करणं चालू झालं वाटतं. नाही, हे लॉगिन सांगतंय. क्लीन सिस्टम युटिलिटी PDF. ओके, ठीक आहे. PDF ची फाईल स्कॅनिंग केली, चेकिंग सिस्टम युटिलिटी PDF चेक केली त्याने, आणि ती फाईल काय सांगतोय तो ओके सांगतोय. याच्यामध्ये काहीच आढळलेलं नाही. क्लीन या फाईलमध्ये त्याला काहीच आढळलेलं नाही. समजते तुम्हाला? असं डिटेक्शन असतं. तर तुम्ही दुसरे सॉफ्टवेअर पण यूज करू शकता. मुलांचे काही कमेंट नाही आले ना? मग नंतर कुठं होतो आपण? मग फायरवॉलचं काम काय? वॉचमॅन सारखं. मग ठीक आहे, प्रत्येक सॉफ्टवेअरला आपल्याला चेतावणी तो देत असतो. हा एक सिक्युरिटी, इंटरनेटवरती सिक्युरिटी घेणारा एक लॉजिकली म्हणजेच सॉफ्टवेअर आहे जे आपली सिक्युरिटी घेतो. राउटर और स्विच नेटवर्क के नियामक। राउटर यह क्या है? नेटवर्क के बीच डाटा को पैकेट्स भेजता है. पॅकेट्स म्हणजेच तुमचा जो मेसेज असतो ना, त्यांना छोट्या छोट्या पॅकेट्समध्ये, छोट्या छोट्या बायनरी नंबर्समध्ये त्याला डिवाइड करून दिलं जातं, जे की ते लवकर पोहोचलं पाहिजे. असं नाही की तुम्ही हाय पाठवला तर पूर्णचं पूर्ण हाय पडत जाईल. त्या हायला अशा छोट्या छोट्या नंबर्समध्ये असं डिवाइड केलं जातं, आणि त्या छोट्या छोट्या नंबर्स पाठवले जातात इंटरनेटवरती, आणि ते लवकर पोहोचतात. मग याला पॅकेट्स म्हणतो आपण. काय म्हणतो? पॅकेट्स, जे इंटरनेट थ्रू पाठवले जातात. मग काय करतो राउटर? आपले पॅकेट्स घेतो आणि पॅकेट्स काय करतो? नेटवर्क के बीच भेजता है, म्हणजे आपल्याला जिथं पाठवायचे तिथं नेटवर्कमध्ये तो पाठवतो. कहाँ उपयोग होता है? सभी प्रकार के लोकल और वाइड एरिया नेटवर्क में. राउटर कुठे यूज होतं? वाइड एरिया नेटवर्कमध्ये पण यूज होतं, ठीक आहे, आणि लोकल एरियामध्ये पण. मीन्स तुमचं राउटर आहे ना, राउटरने 2 IP ॲड्रेस असतात, एक मॅक ॲड्रेस आणि पब्लिक IP ॲड्रेस, जो कोणत्याही सिस्टमला डायरेक्ट कनेक्ट होतो. पब्लिक IP ॲड्रेस होतो त्याकडे. ठीक आहे, कळते तुम्हाला? मग वाइड एरियामध्ये पण येतो. क्या काम है? नेटवर्क सेगमेंटेशन और एक्सेस कंट्रोल लिस्ट ACL का उपयोग करके ट्रैफिक फिल्टरिंग. उदाहरण, एक ऑफिस का राउटर गेस्ट नेटवर्क को कर्मचारी नेटवर्क से अलग रखता है, सुरक्षा बढ़ाता है. एक राउटर काय करतो? गेस्ट नेटवर्क को कर्मचारी नेटवर्क से अलग रखता है, एक सुरक्षा बढ़ाता है. तर हे राउटरचं काम असतं, छोटे छोटे पॅकेट्स हा इकडनं तिकडे ट्रान्सफर करतो, आणि हा एक इंटरनेटमध्ये इंटरफेस करणारा सिक्युरिटीमध्ये भरपूर मोठा टॉपिक येतो. ठीक आहे, म्हणून मी राउटर सुद्धा दिले. राउटर आणि स्विच. राउटर आहे जे तुम्ही बसवतात घरात, आणि स्विच त्याच्यामध्ये एक असणारं डिव्हाइस आहे जे काय करतं? पॅकेट्सला टायमावरती स्विच करतं आणि इंटरनेटवरती पाठवतं. मीन्स एक भरती असते, गेट असतो, गेटाजवळ जो वॉचमॅन असतो तो बरोबरच हात लावून लावून पुढे दाखवतो लोकांना, जा 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 पुढे. तर स्विच काय आहे? जो मेसेज आहे ना त्यांना पुढे पुढे पाठवणं, हे स्विचचं काम असतं, राउटर मध्ये असणारा स्विच. ओके, यह क्या है? राउटर म्हणजे नेटवर्कवरती डाटा पाठवेल, आणि स्विच इथं दुसरा दिले त्यांनी. यह क्या है? एक ही नेटवर्क में डिवाइस को जोड़ता है. ठीक है, कहाँ उपयोग होता है? सभी प्रकार के लोकल और वाइड एरिया नेटवर्क में. क्या काम है? पोर्ट सिक्योरिटी और VLAN वर्चुअल लोकल एरिया नेटवर्क में के माध्यम से अनधिकृत डिवाइस को रोकना. उदाहरण, स्विच केवल अधिकृत डिवाइस को नेटवर्क पोर्ट से जुड़ने की अनुमति देता है. अधिकृत डिवाइस को नेटवर्क से पोर्ट से जुड़ने की अनुमति देते हैं. स्विच काय असतो? स्विच मध्ये ते सगळे नियम असतात IP ॲड्रेसचे. कोणी बोलते का? प्रश्न आहे कोणाचा? करून
सुमित सुमितने माईक ऑन केला आता, म्यूट. व्हॉइस येते का मुलांना तुम्हाला? व्हॉट्सअप नाही रे, हे चुकतंय कुठतरी. बघ आता एक पूर्ण हे झालेलं आहे. मीटिंग कॅन्सल पण होतं. व्हॉइस येते तुम्हाला सगळ्यांना? चेतन पाटील है ना? कॅन्सल तर पण कुठं होतं? व्हॉइस येते मुलांना? चल ठीक आहे, जाईल त्यापास, त्याला टाइम लागेल थोडंसं. राउटर स्विच हे दोन डिव्हाइस आहेत नेटवर्कवरती नियामक, जे नेटवर्कवरती काम करतात आणि ते पण सिक्युरिटी घेतात. मीन्स तुम्ही जर का एखाद्या राउटरला कनेक्टेड आहात तर सगळ्यात पहिले मेसेज कोणाला येईल? तुम्ही कोणाला कनेक्ट आहे? राउटरला. मग तुमचा वॉचमॅन सारखा तो पण एक वर्क करतो, ठीक आहे. सेकंड जो काय करतो, दुसरा गेट असेल घराचा त्याच्याकडे येतं आणि तो काय करतो, तुमच्या डिव्हाइस पर्यंत तो मेसेज पोहोचवतो. जर का पण त्याला पण काही आढळलं तर तो सुद्धा काहीतरी प्रक्रिया करू शकतो. मग याच्यामध्ये दोन असतात. राउटर काय असतो, नेटवर्क के बीच डाटा पॅकेट भेजतात. म्हणजे राउटर काय करतोय, पॅकेट्सला पाठवणं, आणि त्याच्यामध्ये असणारा स्विच काय करतंय, यह एक ही नेटवर्क में डिवाइस को जोड़ता है. स्विच म्हणजे एक ही नेटवर्क पे डिवाइस को जोड़ता है. मीन्स एखादा नेटवर्क असेल त्याचं पुढचं डेस्टिनेशन त्याला लगेच दुसऱ्या डिवाइस सोबत स्विच करून टाकेल, जोडून ठेवेल. तर हा उपयोग होता है सभी प्रकार के लोकल और वाइड एरिया नेटवर्क में. प्रत्येक ठिकाणी यूज होतो, प्रत्येक डिवाइस मध्ये, जसे की लोकल एरिया नेटवर्क मध्ये, वाइड एरिया नेटवर्क मध्ये. क्या काम है, पोर्ट सिक्योरिटी और VLAN वर्चुअल लोकल एरिया नेटवर्क के माध्यम से अनधिकृत डिवाइसों को रोकना. उदाहरण, स्विच केबल अधिकृत डिवाइसों को नेटवर्क पोर्ट से जोड़ने की अनुमती देता है. ठीक आहे. राउटरचं काम तुम्हाला मी पुढे चांगल्या पद्धतीने डिटेल्स देईन. ज्याच्यामध्ये आता बघा इथं काही नेटवर्क डिवाइस आहेत, VPN आहे, अँटीव्हायरस दिलेले इथं. प्रॅक्टिकल म्हणजे प्रेझेंटेशन खूप वरती खाली होऊन गेलेलं सगळं, असं लाईनीत नाही आहे ते. ठीक आहे. फायरवॉल होतं, राउटर होतं, IDS. तर पहिले आपण नाही का VPN, अँटीव्हायरस. ठीक आहे. तुम्हाला राउटर आणि स्विच समजलं का? मला एवढं सांगा. राउटर काय आहे, पॅकेट्स तुमच्याकडनं घेईल, दुसऱ्या डेस्टिनेशन पर्यंत पाठवेल. आणि स्विच काय आहे, हे एक आपसात कशावर काम करते, ते TCP लोकल एरिया नेटवर्क, म्हणजे जे कनेक्शन स्थापित करायचं काम ह्या स्विचचं असतं दोन डिव्हाइस मध्ये. ठीक आहे. नंतर हा पण तुमचा एक सिक्युरिटी मध्ये येतो, पण याची सिक्युरिटी नाही दाखवली त्यांनी, नेटवर्क मध्ये काम करणारे दाखवलं, नेटवर्क सुरक्षा, डिजिटल दुनियाची सुरक्षा. ठीक आहे. फायरवॉल दाखवलं, राउटर दाखवलं. ठीक आहे. आणि सेकंड आहे तुमचा IDS आणि IPS, खौफनाक हमलों का पता लगाना. आता IDS आणि IPS आहे काय बघा, नीट लक्ष द्या. इथं राउटर काय एक्सप्लेन केलं आता समजलं मला. IDS इन्स्ट्रक्शन डिटेक्शन सिस्टम, IPS इन्स्ट्रक्शन प्रिव्हेन्शन सिस्टम. आता ह्याच्यावर भरपूर प्रश्न आलेले तुम्हाला, हे पूर्ण चांगल्या पद्धतीने क्लिअर करून घ्या जे आहे तिथं. आता संदिग्ध गतिविधियों का पता लगाता है, अलर्ट जारी करता है, संदिग्ध गतिविधियों का पता लगाकर उन्हें तुरंत ब्लॉक करता है. IPS हे दोन्ही काही वेगवेगळे काम करतात. हे मीन्स आता तुमचं हे राउटर आहे, हे राउटर आहे. ठीक आहे. राउटर आहे आणि इथं तुमचे सगळे कम्प्युटर आहेत. आता तुमच्या प्रत्येक कम्प्युटरमध्ये फायरवॉल आहे, पण ते फायरवॉलचं पण काही लिमिटेड काम आहे ना. तो किती डिटेक्शन करेल, काही ना काही फाईल तुमच्यापर्यंत पोहोचतेच आहे सिस्टमपर्यंत. ठीक आहे. पण एखादं मोठं संघटन आहे, मोठं संघटन मीन्स डिप्लोमा कॉलेज असेल, मोठे मोठे कॉलेज जिथं कम्प्युटरचं भरपूर काम असेल, मोठ्या मोठ्या कंपन्या असतील जिथं त्यांना ह्या गोष्टी ब्लॉक करायच्या आहे, रेग्युलरचे जे हमले आहेत त्यांच्यापासून ब्लॉक करायचे आहे, त्या गोष्टी ओळखायच्या, तर त्यांना एक IDS आणि IPS सारखे सिस्टम बनवलेले आहेत जे राउटरला कनेक्टेड असतात. कसे म्हणजे बघा, हे तुमचं राउटर आहे, ह्या राउटरला कनेक्ट असून IDS असा असेल,
ठीक आहे. इन्स्ट्रक्शन डिटेक्शन सिस्टम आणि इन्स्ट्रक्शन प्रिवेशन सिस्टम खोफनाक. आता हे कसं असतं, का हा उपयोग होता है नेटवर्क के अंदर या फायरवॉल के पीछे सुरक्षा की दूसरी परत के रूप में. ठीक है, फायरवॉल की कहाँ पे, पीछे. क्या काम है, वास्तविक समय के नेटवर्क हमलों से डीओएस मालवेयर प्रसारण की निगरानी और क्या ये रोकथाम. ठीक आहे, कशाचं सांगता येते, IPSचं नाही, हे दोन्हींचं सांगितलं त्यांनी. मग बघा, मग एखादा मोठा सिस्टम आहे, ते राउटर आहे ना तुमचं, ते इथं IPS आणि IDS ला बसवतो आहे असं. सर यांचं काम काय आहे, हा काय करतात हे दोन्ही. आता हे इंटरनेट आहे पूर्ण तुमचं जगाचं, आणि तुम्ही कोणत्याही डिव्हाइसला डायरेक्ट मागणी करतात, इथं मागणी करणार, इथं मागणी करणार. मग कुठूनही पूर्ण दुनियाभरातून ह्या राउटरवरती काय येतात, पॅकेट्स येतात या कम्प्युटरसाठी. मग ते पॅकेट्स कम्प्युटरकडे न स्कॅन करता आधी पहिले इथं स्कॅन केले जातात. स्कॅन कसे होतात, राउटरकडे जातात आणि राउटरला हे कनेक्ट असतात IDS. हे काय करतात, एक कॉपी इथं देतात, इथं एक कॉपी देतात. ठीक आहे. IDSचं काय असतं, इन्स्ट्रक्शन डिटेक्शन सिस्टम. तो डिटेक्ट करतो डायरेक्ट जागेवरती की कोणते सॉफ्टवेअर आहे. म्हणजे पहिले पॅकेट्स त्याच्याकडे पाठवले जातात आणि मग ते इथं असे जाते. म्हणजे हा पहिले डिटेक्ट करतो की एखादा काही सिस्टम मालवेअर तर नाही आहे, काही चुकीची संदिग्ध नाही आहे. ठीक आहे, आणि लगेच अलर्ट करतो, डिटेक्शन देतो की बघा काहीतरी चुकीचं होतंय, काहीतरी हमले होत आहे किंवा काहीतरी चुकीचं होतंय. हा काय करतो, इन्स्ट्रक्शन डिटेक्शन सिस्टम लगेच टायमावरती आपल्याला रिपोर्ट देतो. ठीक आहे, पण IPSचं तसं नसतं. IPSचं काय माहिती का, जागेवरती ब्लॉक करून टाकेल. त्याला माहिती आहे चुकीचं आहे, जास्त रिक्वेस्ट आहे, लगेच ब्लॉक करून घेईल. IDS काय आहे, आपल्याला सांगेल, आपल्याला कळवेल की आपल्याला मागचे रेकॉर्ड दाखवेल की मागच्या रेकॉर्डमध्ये ह्या रिक्वेस्ट जास्त आल्या होत्या आणि ही रिक्वेस्ट जास्त येते, तर तिला जास्त कधी येते तर तिला ब्लॉक करून दिलं. जर का काही चुकीचं करतोय किंवा एकच रिक्वेस्ट जास्त येते, किंवा जसं की बिहेवियर चेक केलं जातं त्यामध्ये नेटवर्कवरती की की हॅकिंगचं तर काही नाही वाटत आहे बॉ. म्हणजे जसं की बिहेवियर असतं नेटवर्कवरती की प्रत्येक डिव्हाइस, समजा तुम्ही कधी एखाद्या डिव्हाइसला हॅक करायचं किंवा स्लो करायचं, तर तुम्ही काय करणार, एकच पोर्टने भरपूर मेसेज टाकणार, आणि भरपूर मेसेज टाकले तर ते सिस्टम काय होईल, लोडेड होईल किंवा हॅक होईल आणि स्लो होईल. आणि जर का तेवढी तर त्याला अक्कल असते कोणाला, IDSला, तेवढं त्याला चांगलं कॉन्फिगर केलं असतं, त्याला माहिती की एकच पॅकेट्स कधी जास्त फ्लो येत असले किंवा जास्त ट्रॅफिक करत असले आणि जे स्लो आहेत आणि ओपन पोर्ट आहे आणि जे बनवलेले समजा, तर ते ना लगेच जागेवरती ब्लॉक करणं, हे काम IPSचं असतं. आणि IDS रेकॉर्ड ठेवतो आणि अलर्ट जारी करतो आणि आपल्याला सांगतो की मागच्या, हे दोन्ही यूज होतात सिस्टममध्ये. प्रत्येक मोठ्या ठिकाणी यूज होत आहे, आपल्या घरी यूज होणार. मोठे सिस्टम जिथं जास्त सिक्युरिटी लागते, म्हणजेच बाहेरचे जे काही खतरे असतात किंवा एखाद्या हॅकरने ठरवलं पण की हॅक करायचे किंवा काही इन्स्ट्रक्शन करायचं, तर तो फाईल पण पाठवेल ना, तर इथं ती पूर्ण स्कॅन होते, इथंच हे सांभाळून घेतील त्याला. ठीक आहे, मी एका व्हिडिओच्या जरी तुम्हाला दाखवेल ते IDS सिस्टम, म्हणजे इथपर्यंत त्या कम्प्युटरपर्यंत तो खतरा पोहोचत नाही. तर काय असतं, इन्स्ट्रक्शन डिटेक्शन सिस्टम तुम्ही लिहू शकता, त्याच्यावर भरपूर क्वेश्चन येतात. ठीक आहे, याच्यावर तुम्हाला एक व्हिडिओने मी चांगलं समजेल तुम्हाला इन्स्ट्रक्शन डिटेक्शन सिस्टम आणि इन्स्ट्रक्शन प्रिव्हेन्शन सिस्टम, जसं इथं दिलेलं आहे त्यांनी. IDS आणि IPS कुठे VPN, IDS, IPS, प्रॉक्सी सर्व्हर. ठीक आहे, मग नेमकं काम काय यांचं, हे इंटरनेटवरती काम करतात आणि काय हार्डवेअर डिव्हाइस आहे, सॉफ्टवेअर नाही आहे. ठीक आहे, हा, मीन्स हे बाहेरून लावलेलं असतात हार्डवेअर डिव्हाइस, हे सॉफ्टवेअर आहेत का, नाही, हे राउटर सारखे लावलेले असतात. नेटवर्क के अंदर या फायरवॉल के पीछे. नेटवर्क के अंदर मीन्स नेटवर्कच्या अंदर म्हणजे राउटर काय नेटवर्कच्या मधात आहे ना, मग नेटवर्कच्या अंदर मध्ये पण ते यूज होतात फिजिकली आणि आतमध्ये सुद्धा यूज होतात. की नवीन सॉफ्टवेअर असतात जे डिटेक्ट करतात पूर्ण सिस्टमला, चेक करता एक दीवार सारखी. ठीक आहे, मग IPS उदाहरण त्यांनी दिलेले आहे, एक IPS किसी विशिष्ट पॅटर्न वाले बार बार के लॉग इन प्रयासों को पहचानता है. म्हणजे बार बार कोणी पुन्हा लॉग इन करत असेल. ठीक आहे, ही ऍक्टिव्हिटी कोणाची आहे, हॅकरची आहे किंवा एखाद्या, ठीक आहे, ब्लॅक हॅट हॅकरचीच ऍक्टिव्हिटी असते किंवा एखाद्या व्हायरसची ऍक्टिव्हिटी असते, तर ती ऍक्टिव्हिटी ते ओळखतात. जसं की बघा, IPS किसी विशिष्ट पॅटर्न वाले बार बार के लॉगिंग प्रयासों को पहचानता है. म्हणजे कोणी कधी पुन्हा लॉगिंग करत असेल तर तो ओळखेल IPS, आणि उस IP ॲड्रेस को ब्लॉक कर देता है. काय करतो, डायरेक्ट जसं त्याला आढळलं की तो पुन्हा रिक्वेस्ट पाठवतो, तर त्याला जागेवरती ब्लॉक करेल. म्हणजे हा ऍक्शन घेतो, IPS काय करतो, लगेच ऍक्शन घेतो. पण IDSचं तसं नाही आहे, तो काय करतो, तो कळवतो, रेकॉर्ड ठेवतो, आणि कधी आढळलं जास्त रिक्वेस्ट आहे तर तो अलर्ट करतो की बघा असं होतं.
हा डायरेक्ट ऍक्शन घेतो, याला तसं तयार केलेलं असतं, हा लगेच तिथं ब्लॉक करून टाकेल हे सिस्टम कधी असेल. म्हणून मोठे मोठे जे कॉलेज असतात, मोठे मोठे कॉलेज असतील, मोठे मोठे सिस्टम असेल, मोठ्या मोठ्या कंपन्या, तिथं ह्या गोष्टी लावलेल्या असतात. त्यांना माहिती आहे त्यांना कशी सुरक्षा घ्यायची त्यांची, म्हणून हे मोठे मोठे सिस्टम तिथं वर्कमध्ये असतात. आणि यांना प्रत्येक वेळेस प्रोग्राम केलेलं असतं तसं, आणि हे प्रत्येक प्रोग्राम चांगल्या पद्धतीने ओळखून घेतात. तुम्हाला इन्स्ट्रक्शन याच्या IPS आणि IDS वरती सांगेल मी, याच्यावर क्वेश्चन येतील तुम्हाला. ठीक आहे, मग का हा उपयोग होत आहे जसं तुम्हाला सांगितलं की समजलं का? मग तुम्हाला IDS आणि IPS हे महत्त्वाचे पार्ट्स येतात नेटवर्किंगमध्ये. VPN तर बघा सगळ्यांना घेतलं जातं. इथं सुरक्षा कोणाची? सुरक्षा तर इथं पण होती. ठीक आहे, आणि VPN ला पण घेते. VPN वर पण भरपूर सुरक्षा आहे जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मला हे सांगा फक्त, हे समजलं की नाही? एखादं सिस्टम आहे तुमच्या घरी, समजा आधी तुम्ही राउटर लावलेले, तर राउटर लावण्या अगोदर तुमच्या राउटरच्या अगोदर इथं IDS आणि IPS सिस्टम बसवलेले. म्हणजे तुमच्याकडे मोबाईलकडे स्कॅन न होता कधी भरपूर रिक्वेस्ट असतील आणि हॅकिंगच्या रिक्वेस्ट असतील किंवा व्हायरस डिटेक्शन, हे डिटेक्ट करणं या IPS आणि IDSचं काम आहे. तो ओळखतो, बिहेवियर ओळखतो इंटरनेटवरती की कसे वागतायत, हे कसे पॅकेट्स आहेत, काय पॅकेट्स काय काम करतायत नेमकं. मग त्यांना तसं फिक्स केलेलं आहे. आतापर्यंतच्या हॅकिंग रिपोर्टनुसार त्यांनी तसं तयार केलेलं असतं त्यांना, की बा हॅकिंग कसं होतं, पुन्हा पुन्हा रिक्वेस्ट टाकली, पुन्हा पुन्हा लॉग इन प्रयास कधी करत येते. हे ॲक्टिव्हिटी कोणाची असते? हॅकरची असते. आपण स्वतः एक युजर असं पुन्हा पुन्हा प्रयास नाही करणार, त्याला एवढ्यांदा पासवर्ड माहिती असतो का त्याचा? हां, तो कधी पुन्हा पुन्हा लॉग इन करतो. ते प्रयास कोणाचे? आणि एखाद्या मोठ्या संघटनेच्या ठिकाणी तर बिलकुल असं लॉग इनचा प्रयास केला जात नाही. ठीक आहे, त्यांना त्यांची एवढे मोठं संघटन आहे तर त्यांना पासवर्ड नाही माहिती असणार का त्याचे? मग अशा सिस्टमला जर का अशा गोष्टी आढळतात तर ह्या सिस्टमला लगेच जागेवरती ब्लॉक करण्यासाठी मोठे मोठे डिव्हाइस असतात जे डायरेक्ट राउटरला कनेक्टेड असतात. आता यांच्यामधून कोणता तरी एक फिजिकल आहे आणि एक लॉजिकल आहे, तर ते तुम्ही बघून घ्यायचे एक वेळेस. मला आता सध्यासाठी माझ्या मते यांच्यामध्ये का एक काय करतो, एक सिस्टममध्ये असतो आणि एक तुम्हाला बाहेरून फिजिकली लावला जातो. हे दोन फरक आहे याच्यामध्ये. इथं एका प्रेझेंटेशनमध्ये एका पेजवरती पूर्ण डिटेल्स दिलेली, मी भरपूर प्रयत्न केला पण थोड्याशा टायमामध्ये ते बनलेलं नाही आहे. ठीक आहे, मी पूर्ण डिटेल्स सांगितली पण त्यांनी डिटेल्स काही घेतलेली नाही याच्यात. जेणेकरून मला थोडी हिंट भेटली असती तर मी पण लगेच क्लिअर करून दिलं असतं, पण इथं डायरेक्ट क्लिअर केलेले आहे. ठीक आहे, चला मग मी तुम्ही एक वेळेस लिहून घेता तुम्ही हे पूर्ण इन्फॉर्मेशन. VPN, मला तुमचे चेहरे बघायचे मीन्स मला बघायचे तुम्ही गेले का हा इथे कॅन्सल हो जावं, ही नाही करणार तुम्ही म्यूट. अरे काय झालं होतं माहिती का ते म्यूट? सर तुमचा वॉइस बरोबर येत नाही आहे, सॉरी. बापरे, चेतनने टाकलेले. सर तुमचा ईमेल ब्लॉक होला पाहिजे ड्यू टू यस. माझा ईमेल ब्लॉक व्हायला पाहिजे का? IPS बिकॉज वन ओपन ईमेल्स ID. अरे बाबा, IPS मोठ्या सिस्टमला यूज होतं. हे असे डिव्हाइस आहे आणि असे सॉफ्टवेअर आहे जे मोठ्या संघटन ठिकाणी यूज होतात, अशा पर्सनल यूजसाठी नाही. हे प्रत्येक मोबाईलमध्ये नाही आहे, सिस्टममध्ये रेग्युलरली काम नाही करत हे. IPS आणि हे मोठ्या मोठ्या संघटन ठिकाणी वेगळे बसावं लागतात. काय म्हणतो? ब्लॉक करतो ना. The primary difference between instruction detection system IDS and instruction prevention system IPS, like their action IDS monitor network traffic for suspicious activity. Suspicious activity ला काय करतात? ब्लॉक करतात आणि and alert देतात ॲडमिनिस्ट्रेटरला. while IPS not only monitor but also actively block or mitigates threats. It detect in simpler terms, IDS reactive and IPS protective. Placement example functions domain. IDS निगरानी प्रणाली समेत खतरों को पता लगे सूचना की रिसर्च के समय गजब की. ठीक आहे, चला मी तुम्ही बघून घेता एक वेळेस. ठीक आहे, तुमच्याकडनं समजते तुम्हाला. IDS आणि IPS हे मोठ्या मोठ्या सिस्टम ठिकाणी यूज होतात. परत क्लिअर करून देतो.
सेकंड, मुलं सांगतात व्हॉइस येत नाही. व्हॉइस येतोय का माझा, का बारीक येतोय? भरपूर कमी येत असेल व्हॉइस ना. बघा मी मस्त चालू देत आहे बरं का, कंटिन्यू येतोय ना. ठीक आहे, थँक्यू रिप्लाय दिल्याबद्दल. हां, तर पुढे काय होतं, चला मग आता बघा VPN भरपूर महत्त्वाचं आहे. VPNला समजा, जर का VPN समजलं आणि तर चांगल्या पद्धतीने समजा. आता VPN आहे, तुम्हाला माहिती आहे हे तुमचं डिव्हाइस आहे आणि तुमचं इंटरनेट तुम्हाला IPS देतं, म्हणजे तुमचा प्रत्येक मेसेज IP पर्यंत पोहोचतो. कोणापर्यंत? ISP पर्यंत. मध्ये किती पण टावर आहो तुमचे, ठीक आहे, पण ते शेवट पहिला मेसेज तुम्ही इंस्टाग्रामला टाका का व्हॉट्सअपला टाका, तुमचा पहिला मेसेज पोहोचेल तर पहिले ISP कडे जाईलच. ISPच्या सिस्टमकडे ते नोंद होईल. काय काय घेऊन जाईल? मेसेज घेऊन जाईल. ठीक आहे, 2 मिनिटं. काय काय सोबत घेऊन जाईल? इथून तुमचा मोबाईल काय काय सेंड करतो बघा. इकडनं तुमचा मोबाईल मेसेज सेंड करेल. ठीक आहे, तुमच्या मोबाईलचं डिव्हाइस मॅक ॲड्रेस सेंड करेल. ठीक आहे, मेसेज काय आहे तो आणि ज्याला तो मेसेज पाठवायचा आहे तो, हे सगळी इन्फॉर्मेशन येताच आहे. जेव्हा ती ISP कडे जाते, ते ISP कडे एक गोष्ट कमी होऊन जाते. काय कमी होते बघा, तुम्हाला सांगतो. इथं मेसेज येतो आणि इथं त्या व्यक्तीचा ॲड्रेस आणि त्या मेसेजला कशा पद्धतीने पाठवायचे ते प्रोटोकॉल असतात. तिसरा म्हणजे 4 असतात पूर्ण पाहायला गेलं तर. इथं काय होतं माहिती का, मॅक ॲड्रेस मायनस होऊन जातो ISP कडे. समजतंय माझं बोललेलं मुलांना? म्हणजे जेव्हा ISP कडे आपला पहिला मेसेज जात होतो, ISP आपला मॅक ॲड्रेस त्याच्याकडे सेव्ह करून घेतो की ह्या डिव्हाइसने असाचा मेसेज पाठवला होता. कारण की मॅक ॲड्रेस हा फिजिकल ॲड्रेस आहे, तो चेंज होत नाही. जर का तुम्हाला कोणत्या डिव्हाइसचा मॅक ॲड्रेस माहिती आहे तर त्या मॅक ॲड्रेसचा एक्झॅक्ट नाव, लोकेशन आणि त्या मोबाईलचं मॅक ॲड्रेस नाही समजणार. ते लेयर्स त्या टायमाला समजेल. नेटवर्किंग डे मी जबरदस्ती समजवते तुम्हाला. ते नेटवर्किंग लेअरच्या टायमाला येतो टॉपिक, पण मी आता क्लिअर करतोय जेणेकरून पुढे समजायला सोपं जाईल. इंटरनेटवरती जेव्हा पण तुम्ही काही ॲक्सेस करता, तुम्ही जिओचं सिम घेतलेले ISP तुमचा मेसेज काहीही केलं, तुम्ही कोणताही मेसेज टाकला तर पहिले तुम्ही ISPला कनेक्ट होतात. ISP थ्रू तो मेसेज कुठेतरी जाईल, कुठेही जाऊ मग ज्याला तुम्हाला पाठवायचं तिथं. म्हणून इथून तुमचा मोबाईल जर का तुम्ही कोणाला हाय जरी टाकला किंवा हॅलो जरी टाकला किंवा व्हिडिओ कॉल जरी करता तुम्ही, तर तुम्ही इकडनं ISPला काय काय टाकतात, ज्याला तुम्ही तो मेसेज पाठवणार त्याचा ॲड्रेस, त्याला जे काही मेसेज टाकायचं आहे ते आणि तुमचा मॅक ॲड्रेस. जेव्हा तुमचा हे सगळी इन्फॉर्मेशन त्या ISP कडे जाते तर तो ISP काय करतो, मॅक ॲड्रेस त्याच्याकडे ठेवून घेतो त्याचा. कारण की त्याच्याकडे काही नोंद पाहिजे की कोणत्या विद्यार्थ्यांनी कोणत्या मोबाईलने काय मेसेज पाठवला, म्हणून असतं त्याला ISP म्हणतात. म्हणून तो ट्रॅक करू शकतो तुम्हाला. मॅक ॲड्रेस काय असतं, असा IP ॲड्रेस आहे तुमच्या मोबाईलचा जो कधी चेंज होत नाही, लॉजिकल नसतो तो. तुमच्या डिव्हाइसला दिलेला NIC कार्डला दिलेला नंबर असतो जो तुमच्या मोबाईलला पूर्ण सांगतो की हा मोबाईल कोणता आहे, किती GB चा आहे, कोणता आहे, ठीक आहे, कोणत्या कंपनीचा आहे, कुठे आहे आता. ठीक आहे, ISP आणि IPS. चेतन खरं सांगू ना तुला, आता ISP आणि IPS काय होता, इंटरनेट प्रिव्हेन्शन सिस्टम, नेटवर्किंगसाठी सिक्युरिटी घेणारं डिव्हाइस किंवा सॉफ्टवेअर. नंतर आपण जे काय ISP बोलतोय ते इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. बाकीच्यांना कळते का? मला फक्त डन करून द्या जेणेकरून मी पुढचा टॉपिक घेईन. मला सांगा, जर का मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, जसे की अनुष्का आहे, अनुष्काला सांगितलं मी की अनुष्का बघ माझा मेसेज नाही का संदीपपर्यंत पोहोचून दे. संदीप माझ्याशी बोलत नाही आहे, ठीक आहे, ठीक आहे. तर मग मी काय करेल, अनुष्काला सांगेल, अनुष्का जेव्हा माझा मेसेज त्याच्यापर्यंत पोहोचेल ना, तर असं त्याला मी सांगणार की साहिल सरांनी सांगितलेलं आहे म्हणून. ती डायरेक्ट त्याला विचारेल की बघ असं असं आहे, तुला काय वाटतं, मग त्याच्याकडनं ते आन्सर घेतील आणि म्हणजे माझी जी काही ओळख आहे ती लपवून टाकेल. मीन्स तोच पद्धत आहे. ISP कडे जेव्हा आपण काही मेसेज टाकतो तर आपली पर्सनल इन्फॉर्मेशन ISP पर्यंत सीमित असते, ती दुसऱ्यापर्यंत जात नाही. दुसऱ्यापर्यंत फक्त आपला मेसेज आणि तो जातो. म्हणून जर का IP ॲड्रेस, जर का तुम्ही कधी एखादा मी जर का तुम्हाला मेसेज पाठवतोय, जर का माझा मॅक ॲड्रेस पण तुमच्यापर्यंत पोहोचून जातोय, तर तुम्ही मला रात्री का पण झोपेत पण ट्रॅक करणार मला. तुम्ही डायरेक्ट सांगणार की हा डिव्हाइस कोणता आहे, कुठून आलेला आहे मेसेज. ट्रॅफिक होतं ना. समजतंय माझं बोललेलं मुलांना? ISP काय करतोय तर, ठीक आहे, नेटवर्क लेअरचा भरपूर इम्पॉर्टंट टॉपिक आहे. चला ते काही प्रॉब्लेम नाही, समजलं असेल एवढं तेवढं, ठीक आहे. आता मग मला हे सांगा, इथं तर गोंधळ होणारच आहे, बाकीच्या चिड्या तिकडे जोडून जातील आपल्या मुलांच्या, ज्या मुलांना समजणार आहे, ठीक आहे. आता माझ्या पद्धतीने जे येते मला तुम्हाला समजवतोय मी. बघा, इंटरनेट, तुमचा मोबाईल, ISP आणि तुम्ही ज्याला हाय पाठवताय तो तुमचा मित्र, ठीक आहे.
मग तुमचा मेसेज आधी इथं जाईल ISP कडे आणि ISP तुमच्या मेसेजला इथं पाठवेल. ही प्रोसेस असते. मग VPN काय होतंय माहिती का? समज हा तुमचा इंडियाचा जिओचं आहे, जिओचं सिम इंडियामध्ये चालतं राईट. मला सांगा इंडियामध्ये जर का एखादी ॲप्लिकेशन बॅन असेल तर जिओ कधी पण दुसऱ्या देशामध्ये जाईल का? समजा हे देश ब्लॉक आहे, या देशमधले ॲप्लिकेशन ब्लॉक आहे, समजा जापान, चायना, ठीक आहे. तर मला सांग जिओचा सर्व्हर डायरेक्ट याला कनेक्ट कसं काय होईल का कनेक्ट? का नाही होणार? कारण की इंडियामध्ये ते ॲप्लिकेशन बंद आहे आणि जसं तो ISP कडे ॲड्रेस जाईल आणि ISP ला जसं तू सांगशील की याच्याशी बोल, तर तो ISP स्वतः तुला सांगेल की मी स्वतः त्याशी बोलत नाही, मी बोलत नाही. म्हणून काय होईल, तुमचं दिसणारच नाही तुम्हाला. आता ते ॲप्लिकेशन तुमच्याकडे चालत नाही, इंटरनेट काम नाही करत, बरोबर की नाही? थर्ड पर्सन वर्किंग इन ISP. हा तर मग थर्ड पर्सन असतो तो व्यक्ती. थर्ड पर्सन नाही म्हणू शकत आपण त्याला. काय झालं? सानवी हिला फक्त येऊन इथं असायचं असतं फक्त, बस. काय करायचं? थर्ड पार्टी मीन्स तुमच्या ISP असतो तो, तुमची इन्फॉर्मेशन असते त्यांच्याकडे की तुमच्या कोणत्या टायमाला तुम्ही काय ॲक्सेस करताय. जर का तुम्ही काही हॅकिंगची प्रक्रिया केली तुमच्या डिव्हाइसने, तर जर का एखादा IP ॲड्रेस पोलिसांना सापडतो की ह्या IP ॲड्रेसवरून अशी अशी ॲक्टिव्हिटी केली गेली होती, अशा जणांना मेसेज पाठवले गेले होते, ठीक आहे, या टायमाला, मग त्या IP ॲड्रेसचा पोलीस ट्रॅक करतील, सांगतील ISP कडे की हा IP ॲड्रेस कोणाचा होता. मग तो जिओचा निघाला समजला तर जिओला रिक्वेस्ट पाठवतील की सर तुमचा IP ॲड्रेस असा आहे जिओचा आणि ह्या टायमाला त्यांनी अशी अशी ॲक्टिव्हिटी केली आहे. तर बघा सर त्याचं नाव काय, आधार कार्ड नंबर काय, कारण की तुमचा नंबर आधार कार्डशी अटॅच असतो. मग ते सर लोक काय करतील, ISP वाले, त्यांना तेवढा वेळ राहत नाही, पण एक पद्धत, जर का मोठी क्राईम असेल तर जिओ वाल्याला ते सांगतील, रिक्वेस्ट पाठवतील, ईमेल करतील आणि सांगतील हां IMI कोड काय होता त्याचा, आधार कार्ड नंबर काय आहे, कोणत्या डिव्हाइसवरून कुठून जॉईन झाला होता, ही इन्फॉर्मेशन घेऊन त्याला ते ट्रॅक करतील. काही नाही, 2 दिवसात तो डायरेक्ट घरी पोहोचतील पोलिस त्याच्या. ही सिस्टम असते. म्हणून ISP IP ॲड्रेस इतका महत्त्वाचा असतो. IP ॲड्रेसने मी तुम्हाला काय सांगितलं, ट्रॅक होतं, तर ट्रॅक होता तुम्ही तुमचा घराचा ॲड्रेस सुद्धा भेटून जातो त्यावरती. कसं काय? जर का तुमचा IP ॲड्रेस कोणाला भेटतो तर तो IP ॲड्रेस ISP ला कनेक्टेड असतो आणि ISP ला तुमचं सिम असतं. ISP म्हणजे तुमचं सिम, आणि तुमचं सिम बनवताना तुम्ही आधार कार्ड दिलेलं असतं. हा ना, मग IP ॲड्रेस लपवण्यासाठी ते VPNचा वापर करतात, VPN सारख्या डिव्हाइसचा वापर करतात. तर इथं काय विषय माहिती का, VPN काय करतो, आपली IP ॲड्रेस लपवून टाकतो. IP ॲड्रेस कसा लपवेल बघा, हॅकिंगसाठी भरपूर यूज होता आणि भरपूर मोठे मोठे VPN यूज करतात, पण असं नाही की VPN यूज केला तर तुम्ही पकडले जाणार आणि तिथं पण पकडले जातात तुम्ही, काहीच राहिलं नाही आता. बघा तर सांगेल तुम्हाला मी, बघा VPN आहे, ठीक आहे, आणि हे तुम्ही आहात, ठीक आहे. तर तुम्ही काय करणार माहिती का, जर का तुम्हाला CapCut चालवायचं आहे बॅन ॲप्लिकेशन, तर तुम्ही काय करणार, ISP ला सांगणार की मला अमेरिकेच्या सर्व्हरला कनेक्ट कर, आणि तुम्ही इथं कनेक्ट होणार VPN ऑन केल्यावरती. VPN ऑन केले तर तुम्ही अमेरिकेच्या सर्व्हरला कनेक्ट होणार आणि तुम्ही जे काही चालवणार मग VPN ऑन केल्यानंतर तो हे सर्व्हर कंप्लीट करेल, ही सर्व्हरची रिक्वेस्ट येईल, ना की ISP ची. समजतंय? ISP म्हणजे तुम्हाला Instagram चालवायचं आहे तर हा ISP हा सर्व्हर रिक्वेस्ट पाठवेल आणि इथून इन्फॉर्मेशन घेईल, इथं जाईल, इथं जाईल आणि इथं जाईल. याला समजणार नाही ISP ला की काय चालू आहे. याला असं वाटेल ISP ला की याच्याशी संवाद करते, कोणासोबत, या सर्व्हरसोबत, पण हा इथं ब्लॉक ज्याच्याशी बोलत नाही समजा ISP त्याच्याशी. आता काय मुलांना समजलं नसेल. VPN काय करतो, तुमचा IP ॲड्रेस लपवून टाकतो. तुम्ही VPN ऑन करा, ठीक आहे, आणि तुमचा IP ॲड्रेस चेक करा. तुमचा IP ॲड्रेस चेंज झालेला असतो. का चेंज झालेला असतो? कारण की तुमच्या ज्या काही पूर्ण ट्रॅफिक असतं ते दुसऱ्या सर्व्हर थ्रू पाठवलं जातं, मीन्स प्रॉक्सी सर्व्हर त्याला असं म्हणतात. मीन्स जसं मी अनुष्काला काम सांगितलं की अनुष्का संदीपकडनं अशी इन्फॉर्मेशन काढायची आहे, तर माझं काय, माझी ओळख लपली की नाही, आणि अनुष्का जे काम करते ते प्रॉक्सी सर्व्हर सारखं काम करते. म्हणजेच तिसऱ्या व्यक्तीला टाकावं लागतं की बघ मी ह्या व्यक्तीसोबत बोलत नाही, तुम्ही बोलणं करा, म्हणजेच माझ्या IP ॲड्रेस लागेल. जेव्हा आपण कोणी VPN वापरतो तर त्याचा IP ॲड्रेस भेटतो, त्याचा IP ॲड्रेस भेटत नाही, म्हणजेच त्याच्या सिमपर्यंत गोष्ट येत नाही. समजतंय माझं बोललेलं? जर का तुम्ही स्वतःचं इंटरनेट वापरताय सिमचं आणि जर का कोणतीही ॲक्टिव्हिटी केली तर तुमचा IP ॲड्रेस तिथं सापडतो, आणि तुमचा IP ॲड्रेस सापडला तर तुमचा IP ॲड्रेस कोणाशी कनेक्टेड असतो, तुमच्या सिमसोबत, म्हणजे तुमच्या आधार कार्डशी, आणि तुमचं अशी इन्फॉर्मेशन निघते. पण जर का तुम्ही VPN ऑन केलं
तर तुम्ही कोणतीही ऍक्टिव्हिटी करतात ना, तर दुसरा आयपी ॲड्रेस दिसतो. दुसरा आयपी ॲड्रेस म्हणजे ज्या VPN सोबत तुम्ही कनेक्टेड आहात. समजा मी VPN ऑन केलं, तुम्ही VPN ऑन केल्यानंतर VPN मी इथं ऑन केलं, तर VPN ऑन केल्यानंतर मी इथं ISP आहे. VPN ऑन केल्यानंतर मी इथं कनेक्ट आहे कोणाला, या सर्व्हरला, जो माझ्या रिक्वेस्ट सगळ्या हँडल करतोय, ना की ISP. कारण की ISP त्याचं काम करून टाकलं. मी सांगितलं इथं कनेक्ट होतो, इथं कनेक्ट झालाय. डायरेक्ट होऊ शकत नाही ना, कारण की तुझ्या सगळ्या रिक्वेस्ट ISP कडे जाताच. आणि डायरेक्ट होण्यासाठी तुम्हाला असं डिव्हाइस वापरावं लागतं, स्टारलिंक सारखे डिव्हाइस, जे डायरेक्ट सॅटेलाइटला रिक्वेस्ट पाठवतात. ज्याची मी तुम्हाला एक लिंक पाठवेल, ती चांगल्या पद्धतीने क्लिअर होईल, कारण की आता भरपूर वेळ झालेला आहे. हां, काय असतं, आपला मॅक ॲड्रेस जो असतो ना, तो आपल्या स्टारलिंक डिव्हाइस पर्यंत सीमित असतो. आपल्या मॅक ॲड्रेस पर्यंत पोहोचतो ही सगळी इन्फॉर्मेशन. हा, मग तेच ना, समजा कधी मोठं क्राईम झालं, ठीक आहे, मोठं क्राईम, ठीक आहे, काही मोठं क्राईम झालं आणि ते VPN थ्रू झालेलं आहे. मग सायबर सिक्युरिटी ऑफिसर काय करतील, VPNला ट्रॅक करतील. VPNचा आयपी ॲड्रेस ते बघतील कोणता आयपी ॲड्रेस आहे. मग तो आयपी ॲड्रेस त्यांना समजेल, अरे VPNचा सर्व्हरचा आहे का, ओके. मग ते VPNच्या सर्व्हरला सुद्धा ते रिक्वेस्ट पाठवतील की ह्या टायमाला कोण जॉईन झालं होतं. मग ते सांगतील की जिओचा सर्व्हर, मग जिओचा कोणता आयपी ॲड्रेस होता, मग जिओ सापडेल. मग जिओवाल्याला विचारतील की तो कुठून होता. समजते माझं बोललेलं? मी काय फाईंड करू, आयपी ॲड्रेस. आयपी ॲड्रेस फाइंड करण्याची आणि इतकी ऑथॉरिटी फक्त एक ऑथराइज पर्सनला असते. मुलांना पाहिजे काय इंटरेस्ट येतोय आज. माझ्या मोबाईलचा ईमेल हॅक मला माहिती आहे, माझा फ्रेंड येतो, तर मी कसं काय चेक करेल त्याला सांग. मला समजून गेलं, ते ॲक्टिव्हिटीज मला समजून गेली. मी सगळं केलं, मी आयपी ॲड्रेस डिटेक्ट केला त्याचे, मी पूर्ण रेकॉर्ड बघितला, मागच्या वर्षाचा रेकॉर्ड सुद्धा काढला मी, की मी केव्हापासून मी पासवर्ड देऊन ठेवलेला आहे आणि तो केव्हापासून लॉग इन करतोय. ही ॲक्टिव्हिटी बघितली, ती ॲक्टिव्हिटी काढल्यानंतर त्याची रिपोर्ट केली. रिपोर्ट केल्यानंतर ती क्राईम फक्त तिथं रिपोर्ट झालेली आहे, त्याच्यापर्यंत काही गोष्टी नाही पोहोचली त्याची. माझा तो फ्रेंड आहे हे समजून जाते. हे सुद्धा ते सायबर क्रिमिनल्सला समजून गेलं असेल की तो फ्रेंडच आहे. कधी 1 वर्ष झाला, कधी कोणी लॉग इन करते, तर हा कोणी हॅकरची ॲक्टिव्हिटी हातच नाही, कोणी जवळचा व्यक्ती व्हायचा. मीन्स जर का तुमच्या मोबाईलला कोणी ॲक्टिव्हिटी बघतोय, तो एखादा व्यक्ती तुम्हाला ओळखतो चांगल्या पद्धतीने, तरच तो असं करतोय. किंवा एखाद्या हॅकरची सोच कशी असते, डायरेक्ट डिलीट करून टाकेल, उडवून टाकेल, सगळं क्रॅक करून टाकेल, तो ठेवतच नाही काही. त्याचं फक्त पैशांची घेण्यात देणं असतं, देतो का करू ब्लॉक, देतो का करू ब्लॉक, असं असतं. म्हणजे जर का तू केलं तर तो घाबरवतो आपल्याला, बघा मी हे करतो, फक्त त्याचा पैसे असतं डायरेक्ट. कधी समजा एखादा हॅकर तुम्हाला हॅक करतोय ना, तो हॅकर वेगळे रिकामे नाही, त्यांची रिकामं कोणत्या ठिकाणी, वेगळ्या ठिकाणी त्यांचं नॉलेज वाया घालतो. ठीक आहे, कळतंय तुम्हाला? ज्यांना पूर्ण त्यातलं नॉलेज असतं ना, तो कधीच असं काम करत नाही. जो व्यक्तीला पूर्ण त्याचं नॉलेज असेल तर तो असं कधीच काम करत नाही. जर का त्याला जरी तो ब्लॅक हेड हॅकर असला ना, तर तो त्याच्या ठिकाणी अशा ठिकाणी पण टाइम वेस्ट नाही करत त्याचा. जिथे त्यांना वाटतं काहीतरी आहे, जसं मोठी कंपनी असेल, मोठ्या ती पूर्ण टीम असते त्यांची एका पद्धतीने, तुम्हाला सांगतो. पण जर का एखाद्या टीम असते डायरेक्ट, जसं की मागच्या वेळेस पण मॅडमचा मोबाईल हॅक झाला होता ना, डायरेक्ट हेडफोनने बोलायचा तो व्यक्ती, आणि भरपूर लोक डायरेक्ट कॉलिंग सेंटरच होतं त्यांचं पूर्ण. म्हणजे ते त्या सिस्टमवरून डायरेक्ट हॅक करायचे कोणाचं, म्हणजे ॲप्लिकेशन असायची त्यांची ॲप्लिकेशन आपण चुकीने डाउनलोड करतो, त्यांची ॲप्लिकेशन जासूसीपणा करते आणि तिथून आपल्याला डायरेक्ट त्यांचे कॉल येतात. ते समजत पण नाही. ते केव्हा समजतं की आपण जेव्हा आपलं सिस्टम बघतो की कोण होतं, कसं होतं, कॉन्टॅक्ट कसं केले, तर ते सायबर ऑफिस सांगतं आपल्याला. सायबर ऑफिसमध्ये ते सांगतात की बघा हे ॲप्लिकेशन तुम्ही अलो केलेले आणि हे थर्ड ॲप्लिकेशन आहे, याचं काम आहे. त्यांच्यावर आपण ॲक्शन नाही घेऊ शकत ना. का नाही घेऊ शकत? आपण दिलेली परमिशन. ते थर्ड पार्टी ॲप्लिकेशन विश्वासीय नसतात. ते काय करतात, आपला डाटा लीक करतात दुसरीकडे आणि ते दुसरे डाटा आपला फायदा उचलतात त्या गोष्टीचा. म्हणून तुम्हाला मी मागच्या वेळेस हे सांगितलं, जसं की तुम्हाला सिस्टमची स्पायवेअर पासून वाचायचं आहे, तर स्पायवेअर सॉफ्टवेअर तुम्ही अनब्लॉक करून टाकायचं. सिस्टमला जायचं, गुगलला तुमच्या ईमेल पासून जेवढे पण तुम्ही ॲक्सेस दिलेले आहे ते ब्लॉक करून टाकायचे. थर्ड पार्टी मीन्स असे ॲप्लिकेशन ज्याच्यावर विश्वास नाही आहे तुमचा, अनविश्वासनीय ॲप्लिकेशन, छोटे मोठे डेव्हलपरने बनवले असतील तसे. समजते? ज्या ॲप्लिकेशनला गरज नाही कॉन्टॅक्टची, त्याला का बघ कॉन्टॅक्टची अलो केलंय तुम्ही. समजते माझं बोलायला?
ठीक आहे, चला मग पुढे जायचं का 9:30 पर्यंत घेऊ सांगा? 9:30 वाजेपर्यंत घ्यायचं का? कारण की भरपूर लेट आलेले नाही. चेतन अजून फॅक्टर ऑथेंटिकेशन ओके. 2FA फॅक्टर ऑथेंटिकेशन हे होतं ना मुलांना, मी दाखवलं नाही का काल तुम्हाला? तुमचा पासवर्ड सेट करायची सिस्टम असते. मीन्स इथं तुम्ही गेलात सिस्टममध्ये, डबल पासवर्ड लावतात तुम्ही, OTP पण जातो, पासवर्ड पण मागितला जातो. 2FA टू ऑथेंटिकेशन पासवर्ड ॲप्लिकेशन पण आहे त्याचं गुगलचं, जे तुम्हाला 2 ॲक्टिव्हिटी देतात. कोणी पण कधी लॉग इन करतं तर पहिले पासवर्ड टाकला तर एक शेवटचा OTP सुद्धा तो पाठवतो की तुम्हीच येत आहे नक्की, ज्याच्याने आपली सिक्युरिटी असते. जर का आपण नाही सांगितलं तर तो नाही करून देतो, ब्लॉक करून देईल त्या डिव्हाइसला किंवा बंद करून देईल सध्यासाठी लॉग इनचं. हे 2FA ऑथेंटिकेशन असतं, 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन, प्रमाणीकरण की तूच आहेस का, तोच व्यक्ती का जो व्यक्तीला हे लॉग इन करायचं आहे. ठीक आहे, 2FA तुम्ही लावा. ठीक आहे, मी तुम्हाला दाखवेल त्याची एक स्क्रीनशॉट वगैरे, तुम्हाला काल पण दाखवलं मी, मागचे रेकॉर्ड लेक्चर बघून घेतलं मी दाखवलेलं. हे स्टॉप झालेले का? आगे का क्या था पुढचं? VPN कळलं का? एक इनक्रिप्टेड कनेक्शन जो सार्वजनिक नेटवर्क पर एक निजी नेटवर्क बनाता है, डाटा को सुरक्षित रखता है. आपल्या डाटाला सुरक्षित ठेवतो तो. जर का आपला IP ॲड्रेस दुसऱ्याचा जातोय तर आपली इन्फॉर्मेशन कोणाचपर्यंत पोहोचत नाही की रिक्वेस्ट कोणी पाठवली होती. समजा तुम्ही YouTube बघताय, तर समजा तुम्ही YouTube बघताय, ठीक आहे, आणि YouTube वाल्यांमध्ये सांगितलं की ही रिक्वेस्ट कुठून आली होती मला, हे IP ॲड्रेस कोणाचा आहे, तर ते ट्रॅक नाही करू शकत तुम्हाला. का? कारण की तुमचं मॅक ॲड्रेस, तुमची सगळी फक्त तुमची जे तुम्हाला पाहिजे ना ते पोचलेलं असतं तिथं, बाकी तो तिसरा व्यक्ती तुमच्यापर्यंत घेऊन येतो, म्हणजे तो व्यक्ती सापडत नाही जो व्यक्तीने पाठवलेला आहे. पण VPN असं नाही की ट्रॅक नाही होतं. ठीक आहे, जेव्हा मोठं क्राईम वगैरे असतं तेव्हा ते सायबर ऑफिसर त्यांना बरोबर ट्रॅक करतात VPN. पण VPN तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी यूज करू शकतात, छोटं मोठं. जसं तुम्हाला एखादी ॲप्लिकेशन बॅन आहे जी तुमच्या इंडियामध्ये चालत नाही आणि तिला तुम्हाला तिचा यूज करायचा आहे तर तुम्ही VPN वापरायचं, VPN तुमचं ते काम होतं. ठीक आहे, मग काय काम करतं का? हा उपयोग होत आहे रिमोट वर्क, सार्वजनिक वाईफाई उपयोग या भू प्रतिबंधित सामग्री एक सुरक्षित पहुंच के लिए. क्या काम है? डाटा गोपनीयता और सुरक्षा सुनिश्चित करना, संवेदनशील जानकारी को इंटरसेप्शन से बचाना. उदाहरण, एक कर्मचारी घर से काम करते हुए कंपनी नेटवर्क के सुरक्षित रूप से जुड़ने के लिए VPN का उपयोग करते हैं, जिससे डाटा सुरक्षित रहता है. ठीक आहे, आता मला सांगा, या सिस्टममध्ये मी फाईल हे माझं सिस्टम आहे राईट, मेन सिस्टम, ज्याच्यामध्ये माझ्या भरपूर फाईल आहेत आणि भरपूर अकाउंट्स आहेत आणि भरपूर वेबसाईट होस्ट केलेल्या आहेत. आणि जर का मी ह्या सिस्टमने जर का प्रत्येकाला मेसेज पाठवतोय, ठीक आहे, आणि जर का एखाद्या हॅकरने त्या सिस्टमवरती अटॅक केला त्या IP ॲड्रेसवरती, तर हे सिस्टम लॉक नाही होणार का? या सिस्टमवरती येईल ते सगळे अटॅक. म्हणून काय केलं जातं, एक थर्ड पर्सनला सांगितलं जातं की बघ तू रिक्वेस्ट पाठव, मग सगळे जे अटॅक येतात ते याच्यावर येतील, हा वाचून जातो तिथं. कारण की समजतंय ना तुम्हाला. आणि पहिला मुद्दा तर करणारच नाही अटॅक कोणी, कारण की सगळ्यांना कळतं की ते IP ॲड्रेस बघून समजून जातं की ते प्रॉक्सी सर्व्हर आहेत म्हणून. प्रॉक्सी सर्व्हर कोणाला म्हणतात? VPNचे थर्ड व्यक्ती, तिसरा व्यक्ती IPS सारखा जो आपला IP ॲड्रेस काम करतो. मीन्स मी इथं आहे आणि इथं, ठीक आहे, हा व्यक्ती, आणि इथं काय असतं माहिती का, तिसऱ्या व्यक्तीला सांगायचं. मीन्स समज असेल तुम्हाला माझं बोललेलं, IP ॲड्रेसला दुसऱ्याला कनेक्ट करतो आपण आणि आपला IP ॲड्रेस टॅग होत नाही, म्हणजे आपण जी काही मागणी करतो तो आपलेवाले कामं करतो तिकडनं. ठीक है, उदाहरण के लिए एक कर्मचारी घर से काम करते हुए कंपनी के नेटवर्क से सुरक्षित रूप से जुड़ने के लिए VPN का उपयोग करता है, जिससे डाटा सुरक्षित रहता है. त्याचा मोबाईलचा मॅक ॲड्रेस सुरक्षित असतो, त्याची इन्फॉर्मेशन सुरक्षित असते. ठीक आहे, त्याच्याने त्याची सुरक्षा बनलेली असते. सिस्टम एंटीवायरस, एंटीवायरस ज्ञात मैलवेयर का पता लगाना और उन्हें हटाना, कंप्यूटर को वायरस से बचाना. कंप्यूटरमध्ये किती व्हायरस आहे, व्हायरस काय काम करतो, फाईलला इन्क्रिप्टेड करून टाकतो, करप्टेड करून टाकतो, फाईलला डिलीट करून टाकेल, लोड वाढवून टाकेल. मग ह्या सॉफ्टवेअरपासून वाचण्यासाठी आपल्याला अँटीव्हायरस वापरावा लागतो. अँटीव्हायरस काय करतो, हे स्कॅन करेल, बघेल ॲक्टिव्हिटी अशी आहे का,
ब्लॉक करून टाकेल, त्यांना डाउनलोड करू देणार नाही. अँटीव्हायरस त्यांना हटवून टाकेल किंवा अँटीव्हायरस असणारे व्हायरस असणारे डिटेक्शन त्याला खतम करून टाकेल. हे असे टूल असतात. मीन्स व्हायरस जे असतं आपल्या सिस्टममध्ये जर का आहे आढळते तर अँटीव्हायरस काय करतं त्याला, मीन्स व्हायरस काय आहे एक मलिशियस सॉफ्टवेअर आणि अँटीव्हायरस काय आहे त्याच्यापासून वाचवणारं सॉफ्टवेअर जे मलिशियस सॉफ्टवेअर पासून आपल्याला वाचवणार. वॅक्सिनेशन काय करत होतं, वॅक्सिन काय करत होतं कोरोनाची, आपल्याला व्हायरस पासून वाचवत होती, प्रोटेक्ट करत होती. ठीक आहे. आणि त्याच्याच विरोधात जर का व्हायरस पाहायला गेलो आपण तर व्हायरस काय करत होता, आपल्याला हानी पोहोचवत होतं, आपल्याला नुकसान करत होतं. आपलं नुकसान करत होतं मीन्स आपल्याला हानी पोहोचवत करत होतं. ठीक आहे. मग खरं तर तुम्हाला अँटीव्हायरसचे सगळे सॉफ्टवेअर येतील जे आपल्याला प्रोटेक्ट करतात, प्रोटेक्शन देतात आणि व्हायरसला हटवण्याचं, व्हायरस असेल आणि जे काही मालवेअर असतील त्यांना त्यांच्यापासून प्रोटेक्ट करण्यापासून हे वापरलं जातं. तर अँटीव्हायरस समजलं तुम्हाला, हे काही ठिकाणी पेड असतात, काही ठिकाणी फ्री. तुम्हाला तुमच्या सिस्टमला फ्री दिलेले असतात आणि ज्या ठिकाणी मोठं सिस्टम आहे, समजा मोठी सिस्टम मीन्स एखादी मोठी कंपनी आहे जिथे त्यांचे मोठे कम्प्युटर आहेत तर त्यांच्यासाठी ते अँटीव्हायरस करतील, अँटीव्हायरस सॉफ्टवेअर अपडेट करतील. त्याच्यात एखादी मोठी क्लास आहे आणि त्या सरांचा PC आहे तर त्या PCला ते सर अँटीव्हायरस मारतील रेग्युलर महिन्याने, काहीतरी चार्जेस पे करतील त्याचे. वर्षाने असं ते प्रत्येक वेळेस ते आपल्याला पेड करत. 4 वर्ष महिन्याचा पण असतात. आणि आपल्याला तो अँटीव्हायरस मारल्याने आपल्या प्रत्येक वेळेस आपला PC काय असतो सिक्युअर असतो आणि ते पेड करावं लागतात आपल्याला त्याचे. तर काही पेड असतात आणि तुम्हाला हे पेड करण्याची गरज नाही. असं नाही की तुम्ही पेड वापरलं पाहिजे. तुमचं सिस्टम काय छोटंसं सिस्टम आहे त्याला एवढी सिक्युअर राहण्याची गरज नाही आहे. हे कुठे यूज होतं, मोठे सिस्टम. तुम्ही फक्त पासवर्ड बरोबर लावा, कोणत्या चुकीच्या वेबसाईटवरती क्लिक करू नका, जेणेकरून तुम्ही पण या गोष्टीपासून सिक्युअर असता. आणि जेव्हा होतं ना, जेव्हा खरंच ह्या गोष्टी आपल्यासोबत घडतात तेव्हा समजत नाही काय करायचं, आपण सोडून देतो. हॅक झाला म्हणून आपण सोडून देतो, आपण रिक्वेस्ट पण टाकत नाही. पहिले तर तुम्ही कधी पण तुमचा मोबाईल हॅक झाला तर तुम्ही पहिले रिपोर्ट टाकलीच पाहिजे. रिपोर्ट महत्त्वाचे असते. तुमच्याकडे व्हायरस लाईक मालवेअर, माझ्या भाषेत आता सध्यासाठी बरोबर सांगतोय. तू मागचं लेक्चर केलं नाही चेतन? मुलं पण कमी होत आहेत ना, 16 मुलं होऊन गेले. एंड पॉइंट सिक्युरिटी काय आहे, रिअल टाइम स्कॅनिंग बिहेवियर एनालिसिस और डेटा इंक्रिप्शन को माध्यम से व्यापक सुरक्षा प्रदान करना. एंड पॉइंट सिक्युरिटी काय असते माहिती का, आपल्या आय मॅनेजर मध्ये दिलेली आहे. मीन्स रिअल टाइम मध्ये तो स्कॅन करतो. मीन्स एखादा प्रोसेस चालू आहे, ठीक आहे, इंटरनेटवरती एखादा आपल्या फायरवॉलच पकडू आपण. फायरवॉल काय करतं, जेव्हा आपल्या इंटरनेटवरती येणारं ट्रॅफिक असतं त्याला रिअल टाइम मध्ये स्कॅनिंग करतो, अॅनालाइज करतो. हे झालं तुमचं रिअल एंड पॉइंट सिक्युरिटी. ठीक आहे, जी फायरवॉल मध्ये असते. ठीक आहे, उदाहरण दिलेले त्यांनी, आपके लैपटॉप और एंटीवायरस सॉफ्टवेयर एक फिशिंग ईमेल अटैचमेंट में वायरस को पहचानता है. आपला लॅपटॉप काय करतो, ओळखतो. आपल्या लॅपटॉपने ओळखलं म्हणजे फायरवॉलने ओळखलं. काय ओळखलं, फिशिंग ईमेल. फिशिंग ईमेल काय असते, एखादी ईमेल असेल, काय सांगितलं, एखादी फाईल आहे की तुम्हाला सांगितलं मूवीचे आणि त्याच्यामध्ये काही वेगळे सॉफ्टवेअर होते तर फिशिंग होती. म्हणजे तुम्हाला लालच फिल्मचा दिला आणि चुकीची फाईल डाउनलोड केली, बरोबर. मग ईमेल अटॅचमेंट आली, व्हायरस को पहचान म्हणजे ओळखलं व्हायरसला की व्हायरस आहे म्हणून. कोणी ओळखलं, आपल्या कम्प्युटर फायरवॉलने. और ब्लॉक करता है जिससे आपका सिस्टम क्या होता है, सुरक्षित होता है. आता हे कोणाला समजलं, फायरवॉलला कळलं. फायरवॉलने काय केलं, डिटेक्शन केलं, ओळखलं आणि त्याला ब्लॉक केलं. हे त्याचे उदाहरण आहे. ठीक आहे, अँटीव्हायरसचे. ठीक आहे, अँटीव्हायरस भरपूर आहेत. तुमचे आय मॅनेजर सुद्धा तो तुमचा अँटीव्हायरस सारखाच वर्क करतो, जे स्कॅनिंग करतात सॉफ्टवेअरला. आणि काही सॉफ्टवेअर मीन्स असे असतात. अँटीव्हायरस काय बघा तुम्हाला सांगतो, प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळ्या अँटीव्हायरस मीन्स 5000 टूल्स. आता बघा मी तुम्हाला इथं दाखवतो, एक अँटीव्हायरस दाखवतो इथं, विंडोज MRT ला तुम्ही बघणार, हे MRT मध्ये आहे काय बघा, 5000 टूल्स असतात. प्रत्येक टूल वेगवेगळं काम करतो. कोणी नेटवर्किंगची सिक्युरिटी पाहिजे तर कोणी फक्त सिस्टमची पाहिजे, किंवा कोणी फाईलचं पाहिजे, कोणी मॅनेजरचं पाहिजे. ठीक आहे, कोणी सिस्टमचे सॉफ्टवेअर पाहतील, कोणी सगळ्या ॲप्लिकेशनला चेक करेल. तर हे प्रत्येक टूलचं काम वेगवेगळं असतं. एका टूलला सगळे काम दिले तर तो करेल का चेक, एकाच व्यक्तीला सगळे कामं दिले तर कसं मॅनेज होतील. म्हणून हे टूल्स असतात अँटीव्हायरस, ज्याच्यामध्ये छोटे छोटे टूल्स प्रत्येक कामासाठी. बघा इथं दिलेले बघा,
आता तुम्ही नीट बघा. ओके, इथं फुल स्क्रीन नाही करू शकत, तुम्ही झूम करू शकता. मायक्रोसॉफ्ट विंडोज मलिशियस सॉफ्टवेअर रिमूव्हल टूल्स. आता हे फ्रीमध्ये भेटतं. मलिशियस सॉफ्टवेअरला रिमूव्ह करण्यासाठी हे टूल्स वापरले जातात. बघा ते किती आहे, 5 लाखाच्या वरती टूल्स आहेत ते. ठीक आहे, जास्तच. त्याच्यामध्ये हे सगळे टूल्स काय करतात, प्रत्येक कामासाठी वेगवेगळे. तर हे काय आहे, तुमचे अँटीव्हायरस आहे. हे ते सगळे सॉफ्टवेअर आहे जे आपल्याला मलिशियस सॉफ्टवेअर पासून काय करतायत, प्रोटेक्ट करतायत. समजलं असेल तुम्हाला, कळलं की नाही? कुछ नहीं समझा सर, सिर के ऊपर से गया सर कुछ. मलिशियस सॉफ्टवेअर, अँटीव्हायरस म्हणजे प्रोटेक्ट करणारे सॉफ्टवेअर, वाचवणारे सॉफ्टवेअर. ठीक आहे. नंतर तुम्हाला क्वेश्चन द्यायचे रे बाबा, आणि प्रेझेंटेशनला लक्ष द्यावं लागेल. प्रेझेंटेशनमुळे भरपूर गोंधळ होतो मला. मैनेजमेंट, केंद्रीय निगरानी. यह एक क्या है, एक प्रणाली है जो कई स्रोतों को से सुरक्षा डाटा और एकत्रित करते हैं, संबंधित विश्लेषण करके. कहाँ उपयोग होता है, बड़े संगठनों के सुरक्षा एसओसी जहाँ निरंतर निगरानी आवश्यक है. क्या काम है, सुरक्षा घटनाओं की वास्तविक समय में निगरानी, अलार्म ट्रिगर करना और अनुपालन रिपोर्टिंग प्रदान करना. SEIM म्हणजे सिक्युरिटी इन्फॉर्मेशन अँड इव्हेंट मॅनेजमेंट. पूर्ण मॅनेजमेंट असतो तिथं, जिथं पूर्ण सिक्युरिटीचा ॲक्टिव्ह लोकेशन, ॲक्टिव्ह प्रोसेस बघितली जाते की काही चुकीचं नाही होते. म्हणजे ह्युमनद्वारे, व्यक्तींद्वारे, सायबर एथिकल हॅकर्सद्वारे ते चेक केले जाते कोणती ॲक्टिव्हिटी आहे, आणि त्याच्यासाठी जे डिव्हाइस काम केले जातात. हां, IDS आणि IPS सारखे सिस्टम, जे त्यांचं काही डिस्ट्रेक्शन बघतील की याने काही रिपोर्ट दिली का, याला काही आढळलं का, काय आढळलं, मग कोणतं डिव्हाइस होतं, कशी रिपोर्ट आहे, मग त्या पद्धतीने जर का त्याच्याकडनं ते कामं दिलं गेली नाही तर कोण सांभाळेल, मॅनेजमेंट सिस्टम. बाकीचं पुढचं जे काही प्रोसेस असेल ते मॅनेजमेंट सिस्टम सांभाळेल. हे कुठे यूज होतं, मोठ्या मोठ्या संघटनांच्या ठिकाणी, जसं मोठ्या मोठ्या गुगल सर्व्हरला प्रोटेक्ट करण्यासाठी हा मोठे मोठे मॅनेजमेंट यूज होता. ठीक आहे. मग उदाहरण, फायरवॉल सर्वर और एप्लीकेशन से लॉग डाटा एकत्र करता है, एक असामान्य लॉगिंग पैटर्न की पहचान करता है जो संभावित हमले का संकेत देता है, या सुरक्षा टीम को तुरंत प्रतिक्रिया देने में मदत करता है. आता ते छोटे छोटे टूल्स काम करतील इंटरनेटवरती, आणि त्यांना काही आढळलं तर ते कोणाला सांगतील, या टीमला सांगतील. ह्या टीमचं नाव काय आहे, SIEM, सिक्युरिटी इन्फॉर्मेशन अँड इव्हेंट मॅनेजमेंट. जे प्रत्येक मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये ऑफिस असतात, आणि इथं रिक्वायरमेंट सुद्धा निघतात जॉबच्या. आणि तिथं प्रत्येक, जसं त्यांनी खुर्ची वगैरे दिलेली आहे, तर प्रत्येक खुर्चीवरती बसलेला व्यक्ती प्रत्येक वेगवेगळे सिस्टम बघतो. जर का त्याला आढळलं तर तो त्याच्या पद्धतीने पुढची स्टेप करतो. प्रत्येक सॉफ्टवेअरला जर एवढं ट्रेन केले नाही तर एखादा ह्युमन त्याच्या पद्धतीने विचार करू शकतो ना, म्हणून ही सिस्टम इथं काम करते. ठीक आहे. नंतर CI ट्रॅक काय आहे, त्याच्यावर तर होऊनच गेलं. तर CI ट्रॅक काय होतं तुमचं, इथं मी तुम्हाला दुसऱ्या प्रेझेंटेशनमध्ये दाखवतो. भरपूर महत्त्वाचं आहे. 3 टाईप्स आहे त्याच्यामध्ये सायबर सिक्युरिटीमध्ये. आता आपण सायबर सिक्युरिटी काय आपण बघितलं, मला हे सांगा फक्त की तुम्हाला समजतंय की नाही, त्या डोक्यावरतून जात आहे की सर तुम्ही बरोबर समजत नाही, किंवा एक्सप्लेनेशन बरोबर की जे टॉपिक तुमचे एक्सप्लेनेशन बरोबर नाही झाले ते एका व्हिडिओच्या माध्यमातून, एका रील्सच्या माध्यमातून तुम्हाला बरोबर समजेल, किंवा जेव्हा मी क्वेश्चन घेईल ना तेव्हा तुम्हाला स्वतः ते क्लिअर होते. VPN सर समजलं की थर्ड व्यक्ती येतो है ना. VPN समजलं तुम्हाला. ISP थ्रू आपल्याला, हा मी कळतो ना तुम्हाला PDF. मला एक सांगा आधी, रिप्लाय द्या तिकडनं. 14 मुलं आहेत आपण. मग IDS IPS वर एक व्हिडिओ पाठवेल, जी चांगल्या पद्धतीने अजून क्लिअर होईल. जे राउटरला कनेक्टेड असतात मोठ्या मोठ्या सिस्टम ठिकाणी, जे मोठ्या मोठ्या टीमला सांगतात, मॅनेजमेंट सिस्टमला सांगतात की काय होतंय, काय ऍक्टिव्हिटी आहे, चुकीची ऍक्टिव्हिटी का बरोबर ऍक्टिव्हिटी. IPS नाही झालं, इन्स्ट्रक्शन प्रिव्हेन्शन सिस्टम नाही झालं. आता मग मी त्याच्यावर एक व्हिडिओ पाठवेल आणि पूर्ण डेफिनेशन पाठवून तुम्हाला, ते एकदा वाचून घ्या तुम्ही. IPS आणि IDS, इन्स्ट्रक्शन डिटेक्शन सिस्टम, ज्यांना समजलं नसेल तर. ठीक आहे. हे हार्डवेअर डिव्हाइस आहेत राउटर सारखे, जे फक्त काय करतात, येणारे जाणारे कॅप्चर, फायरवॉल सारखं काम करतात, कॅप्चर करतात नेटवर्कला की काय चालू आहे. ॲप कोणतं डाउनलोड करणार, टर्मक्स प्रॅक्टिस साठी करायचे. टर्मक्सवरती कमांड चालवणार आहेत आपण सगळ्या.
मग CI-TRAD काय आहे हे 5 मिनिटं समजू का पुढच्या वेळेस सांगायचं? पुढच्या वेळेस सांगू ना? हां ठीक आहे. CI-TRAD तुम्ही वाचून घ्या, मी PDF पाठवून देतो बघा. ओके, पुढच्या लेक्चरला मी पुढे कंटिन्यू करेन नेक्स्ट टाइम घेईन. ठीक आहे, आता भरपूर झालं 9:30चा टाइम, एवढं ओव्हर नाही घेतली कधी. आणि हे जे डिव्हाइस आहे जसं IDS हे पुन्हा डिव्हाइस देईन तुम्हाला चांगल्या पद्धतीने. त्याच्या व्हिडिओ लिंक आम्ही टेलिग्रामला टाकतो. ठीक आहे, कारण की याचा ॲक्सेस माझ्याकडे आहे छान पद्धतीने. बघा मी HTTPS पण टाकलेलं आहे सांगताना, तुम्ही हे पण पाहू शकता. नंतर हे पण मी दिलेलं आहे याच्यावरती व्हिडिओ टाकेल मी तुम्हाला. ओके, ITS आणि IDS या. ओके, कळलं सगळ्यांना? आतासाठी एवढंच. काही डाऊट असेल तर विचारू शकता तुम्ही, मी तुमचे डाऊट क्लिअर करून घेईन. लिनक्स एवढ्या लोकांनी भेटणार. लिनक्स जेव्हा पूर्ण चॅप्टर खतम होऊन जातं तेव्हा तुम्हाला 5 कमांड आहेत, सगळ्या 10-20 कमांड आहेत. त्या कमांड मी परफॉर्म करून दाखवेल तुम्हाला लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम. आता पण मी त्या सिस्टमवरती बसलेलो नाही. ओके, तुम्ही त्याच्यावरती प्रॅक्टिस करू शकता. रीतीची तर होऊन गेली प्रॅक्टिस, आतापासून चालून गेली त्याची. देखो यहाँ पे जाना है आपको. ठीक है, मैं आपको लिंक भेज देता हूँ इसकी टेलीग्राम की, आप उसको ज्वाइन कर दीजिए क्योंकि मेरा व्हाट्सएप बंद हो चुका है और कॉपी नहीं हो रहा है. मेरे पास व्हाट्सएप नहीं है, मेरा व्हाट्सएप अभी ब्लॉक होने की वजह से मैं आपको व्हाट्सएप पे मैसेज नहीं कर सकता, इसलिए मेरा एक्सेस टेलीग्राम पे है. तो आप टेलीग्राम पे मेरी वीडियो सारी देखो. ठीक है, देखो मैंने लिंक भेज दी है सबको, आप यहाँ पे जाके क्लिक करके चैनल को ज्वाइन हो जाओ. समझे सब लोग? हाँ, लिंक कॉपी टेलीग्राम से देना थी. जे आपण आता मेसेज टाकला ना तो कॉपी असं आता तुम्ही आन्सर दिला. हा इथं का? आता मी कुठं टाकू? कशाचं नेम विचारतोय? टेलिग्राम अकाउंटचं लिंक पाठवली ना, बघ ना लिंकला, बघ ना लिंक क्लिक करून घे, क्लिक किंवा स्क्रीनशॉट घेऊन घ्या, मग स्कॅन करून करा ते कनेक्ट. ठीक आहे, आज भरपूर बोर केलं बरं का मी आता. इंटरेस्ट होता मुलांना, पण हे बघ हे मागे सोनार आहे संधी बघ चेतन असतंय. चेतनचं फक्त मजेत असतं. चेतनचं पूर्ण होऊन झालेलं असतं आधीच. चेतन फक्त निगराणी करतो, काय बरोबर शिकवता की सर? हां सर, हा टॉपिक सुटला बरं का तुमचा, लगेच सांगितलं सर बघा स्पाय वे लगेच सर. हां मग सर काय सांगितलं त्यांनी नंतर? VPN घेतलं होतं वाटतं त्यांनी ना. ठीक आहे, चला गुड नाईट सगळ्यांना.